आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोर्टाकडून काही निर्देश या मराठा समाजातील बांधवांना या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना दिले जात आहेत आणि त्याचं पालन व्हावं असे प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून होत आहेत। त्यासाठीच पोलीस या ठिकाणी सूचना देत आहेत। मी दाखवतोय वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्या सोबत मोठा फोर्स या ठिकाणी आहे आणि आता आपण बघतोय मराठा बांधव उत्साह वाढवला जातो, कारण ज्या प्रकारे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, कोर्टाने सूचना केली आहेत की 3 वाजेपर्यंत परवानगी नाहीये, त्यामुळे आझाद मैदान जी जागा आहे ती रिकामी करावी आणि त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे कोर्ट म्हणते की खाली करायचं हे आझाद मैदान। कोण आम्ही खाली करणार नाही, आम्ही खाली केव्हा करणार, आम्हाला आरक्षण भेटल्यानंतरच खाली करणार। आमचा जीव जरी गेला तर आरक्षण घेऊनच जाणार। आरक्षण घेतल्याशिवाय इथं कोणी जाणार नाही। मी वंजारी समाजाचा आपण कोणासाठी आलोय, मराठा समाजासाठी आलोय आणि जे म्हणताना आरक्षणाची भीक मागती, अरे यांनी सोडलं तेव्हा तुम्हाला आधी भीक भेटली। मनोज दादांना नोटीस दिली पोलिसांनी, आता कोर्ट म्हणते की 3 वाजेपर्यंत आझाद मैदानला खाली करा, परवानगी नाहीये आजची। काय पुढची भूमिका, तुम्ही काय आंदोलन? आम्ही फक्त दादाचा आदेश पाळतोय। दादानं जर आम्हाला आदेश दिला मंत्रालयामध्ये घुसा, तरी आम्ही मंत्रालयामध्ये घुसा नाही, पण दादानं आम्हाला सांगितले आपल्याला मराठ्याला गालबोट लागून द्यायचं नाही, तुम्ही शांत राहा, म्हणून त्यांचा अंत बघू नका। मराठ्याला दादांच्या मागण्या सगळ्या आजच्या मराठ्याची औलाद एक वेळेस मॉडेल पण वाकणार नाही। इथं जीव जरी गेला तरी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। तुम्ही कुठून आलाय? धाराशिव रुईभर थांबणार इथे? 100% मरेपर्यंत, जोपर्यंत अंगात रक्त आहे तोपर्यंत। म्हणजे राज्य सरकारने पोलिसांनी कोर्ट म्हणते की राज्य सरकारने पोलिसांनी लक्ष द्यावं आणि आझाद मैदान त्यांना खाली करण्यास सांगावं। करा ना म्हणावं, मराठ्यांचं रक्त काढून बाजूला घ्या, बाटल्या भरा, की तुम्ही तिकडे विका, आमचं रक्त काढा, आमचा देव उचला फेका बाहेर आणि करा रे काम। त्याच्यामुळे एकीकडे सुनावणी सुरू आहे आणि पुन्हा एकदा दुपारी 3 वाजता सुनावणी सुरू होणार आहे, मात्र त्याआधी आझाद मैदान खाली करावं अशा प्रकारचे निर्देश कोर्टाने दिले। आपण बघतोय आंदोलक आक्रमक आहेत, आंदोलक म्हणतात की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत, मुंबई सोडणार नाहीत आणि त्यामुळे राज्य सरकार असेल किंवा पोलीस असेल नेमकी काय ऍक्शन घेतं की हे बघावं लागेल। सुरू आहे। कोर्ट कुणाचं आहे? कोर्ट मध्ये नियम सरकारचाच नियम आहे ना, सरकारचा नियम आहे ना। गेल्या वेळेस का दिलं नाही? फडणवीस साहेब सत्तेत नव्हते, त्यावेळेस